तू सुख करता तू दुःख हरता भक्तांचा पालन हरतू। तर गणेशोत्सव 10 दिवसाचा असतो, पण तयारी मात्र 2 महिने आधी जाते। घराची साफसफाई करणे असतो, घराला पेंटिंग देणे असो किंवा गणपती वगैरे छोटे छानसे मकर किंवा लाइटिंगची तयारी किंवा रांगोळी घालायची, ह्या गोष्टी सगळ्या असतात। पण ह्यापेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ना तर बाप्पाची मकरामध्ये छानशी मूर्ती। यासाठी अनेक ठिकाणी अनेक वर्कशॉप आहेत। तर तो आपल्याला विषय कळला तर मी काय बोलतोय, तर मी चाललोय करी रोडला, या ठिकाणी गणेश संकुल या ठिकाणी चाललोय। त्याला आपण करिअरचा वर्कशॉप असं पण म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो लगभग ना 5 ते 7 स्टॉल्स आहेत। त्या ठिकाणी आपल्याला अनेक छान प्रकारच्या गणपती मूर्ती आपल्याला बघायला भेटतील। बाप्पाच्या मूर्तीवर काम असं केलं की उल्लेखनीय काम आहे। ज्या प्रकारे गणपती बाप्पाला पेंटिंग केलेली आहे किंवा डायमंडचं जे वर्क आहे ते खूप छान आहे। आणि या ठिकाणी गणपती काम हे लोक अनेक भाविक किंवा भक्त या ठिकाणी येऊन आपले गणपती बाप्पा बुक करतात किंवा घेऊन जातात। तर मग चला जाऊया करी रोडला। प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आई हुई लोकल 4:56 की मुंबई। तर मित्रांनो तुमचे खरं मनापासून धन्यवाद। ज्या प्रकारे चिंचपोकीचा वर्कशॉपचा आम्ही व्हिडिओ केला, त्या तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्ही धन्यवाद। त्याप्रमाणे आज मी करी रोडचा वर्कशॉपला आहे, तर आतमध्ये आपण जाऊया आणि व्हिडिओ पूर्ण करूया। जसं आपण गेल्या व्हिडिओला सपोर्ट केला चिंचपोकळीच्या वर्कशॉपला, त्याप्रमाणे हाही व्हिडिओ सपोर्ट करा। चला आतमध्ये जाऊया, 4-5 आतमध्ये वर्कशॉप आपण बघूया। तर गणपती बाप्पा मोरया। मी जस्ट आतमध्ये आलोय। ह्या ठिकाणी 3 ते 4 वर्कशॉप आहेत। तर आपण बघू शकता की काय प्रकारे कलेक्शन आहे या ठिकाणी गणपती बाप्पांचं। एक वेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहेत आणि आपण आतमध्ये आलोय। तर या ठिकाणी आपण एक एक शॉप बघणार आतमध्ये जाऊन कोणतं आहे ते। तर आपण बघताय कशा प्रकारे गणपती बाप्पा त्या ठिकाणी आहे। तर ह्या शॉपमध्ये पहिले जाऊया आतमध्ये, चला।
तर मित्रांनो खरं सांगू ना 2 ते 3 शॉप फिरलो मी. खरं सांगू एवढ्या मूर्ती आहेत ना, एवढं कलेक्शन आहे ना, काय सांगू. एक बाप्पा ह्या रूपामध्ये आहे तर दुसरा बाप्पा त्या रूपामध्ये आहे. बघून मन भरलं. शॉर्ट फॉर्म मध्ये बनवलाय. तर आपण एवढंच म्हणणं आपल्याला की आपण या ठिकाणी या आणि स्वतः बघा की काय कुठलं कलेक्शन आहे, कोणत्या रूपामध्ये बाप्पा आहेत. खरं कलाकाराचं कौतुक थोडं कमी आहे. ज्याप्रमाणे मूर्ती साकारल्या गेल्यात, पेंटिंग असो, डायमंड वर्क असो किंवा इतर वर्क असो, खूप लावण्य आणि खूप छानपणे केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी नक्की या आणि आपण कैरोडच्या वर्कशॉपला नक्की भेट द्या. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून एक बात मित्रांनो, जर आपल्याला मुंबईत अजून कोणत्या ठिकाणी जर आपल्याला वर्कशॉप बघायचे असते ते पण सांगा, ज्याप्रमाणे आम्ही जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्याचं शूट करू शकू आणि आमचा पण वेळ वाचेल आणि आपल्याला योग्य ते बघायला पण भेटेल. तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो जरुरी आहे सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते या पाठी. लगभग 4 ते 5 तास जातात. तर प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.